अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज MS20 चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. पार्टीचा जय असो, भारतीय जनता पार्टीचा जय असो. सावे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आमच्या प्रभाग क्रमांक 23 मधून आमचे भारतीय जनता पार्टीचे 4 उमेदवार उभे आहेत. त्यामध्ये डॉक्टर प्रमोद प्रल्हाद राठोड, सुरेखा ताराचंद गायकवाड, सौ सत्यभामा दामोदर शिंदे आणि बालाजी मुंडे हे 2 पुरुष 2 महिला असे एकूण 4 उमेदवार आहेत. आतापर्यंत आमच्या प्रभागामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे आमच्या फेरी झाल्या. प्रत्येक घराघरापर्यंत आम्ही सर्व पोहोचलो आणि जनतेचा प्रतिसाद बघून विरोधकाच्या पायाखालची वाळू पूर्ण सरकलेली आहे. आमचे आदरणीय देवाभाऊ, त्यांच्या लाडक्या भगिनी, आमचे सर्व कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी उभे आहेत. आणि आदरणीय आमचे नामदार अतुल सावे साहेब यांनी या पूर्व मतदारसंघामध्ये जो विकासाचा रथ चालू ठेवला तो असाच कायम चालू राहील. म्हणून मी जनतेला सांगतो की केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजी, राज्यामध्ये देवेंद्र साहेब आणि जसे आमचे लाडके आमदार सावे साहेबांना जनतेने निवडून दिलं भरघोस मताने, तसंच हे चक्र पुढे चालू ठेवण्यासाठी येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त नगरसेवक जनतेने निवडून द्यावे ही विनंती करतो. आणि येणाऱ्या 15 तारखेला कमळाचं बटन, 4 कमळाचे बटन दाबून 4ही उमेदवाराला भरघोस मतदान करावे आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पूर्ण प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकाला मताधिक्यांना चांगल्या प्रकारे निवडून द्या. इथं भारतीय जनता पार्टीचा महापौर बसला तर ट्रिपल इंजिन सरकारवर केंद्रात राज्यात जिथंही जर असलं या शहराचा विकास झपाट्याने झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच मी जनतेला शाश्वत देतो. तुमच्याकडे विरोधी लोक जे तुमच्यावर आता आरोप करणे, समजा तुम्ही जे एवढं दाखवलं त्यांनी नाही आहे. बघा, विरोधकाचं काय होतं की आरोप प्रत्यारोप चालत राहतात. पण मी एक सांगतो, कोणत्याही राजकीय व्यक्तीने कुठल्याही प्रकारची एखाद्या व्हिडिओची शहनिशा न करता आपल्या जे आपली इमेज आहे त्याला शोभला असं करायला पाहिजे. त्याची शहनिशा करा. हा व्यक्ती कोण आहे, हा व्यक्ती काय आहे, इथं काय हो राहिलं. अरे जो व्यक्ती वेडा, त्याला 3दा मुकुंदवाडी पोलीस स्टेशनने येरवडा कारागृहात नेऊन टाकलं. लिगल प्रोसिजर करून, कोर्टाची ऑर्डर करून, शासकीय मान्यता घेऊन. आणि वेड्या व्यक्ती एखाद्या महिलेवर 10-20 महिला हल्ला करतो आणि आम्ही तिथं जातो. आम्हाला महिला भगिनीत फोन आला होता. तिथं आम्ही गेलो, तर आमच्यावर पण हल्ला करायला लागला. झटापट झाली. नंतर काही लोकांनी ते दगडं पण दाखवली. ते सिमेंटच्या रोडवर दगड दिसतं का आजकाल? सिमेंटचे रोड व्हाईट टॉपिंगचे दगडं असतात का? आमच्या हातात दगडं दाखवली. म्हणजे एडिटिंग करायचा प्रकार. मी तर त्याला ते सॅल्यूट करतो त्या एडिट करणाऱ्यावाल्याला की त्याला नोबल पारितोषिक द्यायला पाहिजे. म्हणजे त्याला त्याला नाही मग त्याला ते काय म्हणतात आपलं खूप म्हणजे जेवढा काही मोठं जगातलं पद असेल ते एडिटरला द्यायला पाहिजेत. आणि त्या एडिटरला मी शुभेच्छा देतो की तू असं एडिटेड करून लोकांची फसवणूक करू नको. पण आमच्या प्रभागातली जनता असं फडिटला काही आपले त्याला हे देणार नाही. म्हणजे आमिषाला बळी पडणार नाही. मी जर चुकीचा असतो तर 20 वर्षापासून आम्हाला जनतेनं निवडून दिलंच नसतं. तुम्हाला माहिती आहे 20 वर्षामध्ये माझ्यावर एक इंची सुद्धा दाखल नाही. मी कोणावर हात उचलला नाही, अरेकारी केलं नाही. आणि काहीतरी टाकायचं, काही करायचं. दानवे साहेब म्हणते गुन्हा दाखल नाही झाला तर आम्ही पोलीस आयुक्ताला जाऊन बस. अरे मी सहमत आहे ना. कुठे जा, गृहमंत्र्याला भेटा. मी जर काही केलं असेल तर मला या लोकशाहीमध्ये सदा मिळेल ना. हुकुमशाहीच होती इथं, हुकुमशाही आहे. आपला जी राज्य घटना आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेली आहे. त्या घटनेमध्ये कोणालाही कुठलाही कोणावर अन्याय करण्याची मुभा नाही. जनतेला, भिकाऱ्याला, गरीब असला त्याला एक मतदान करायला अधिकार आहे. आणि जो अब्दाधीश आहे, मुकेश अंबानी जरी असेल त्याला एक मतदान करायला अधिकार आहे. तर आपली जी ही लोकशाही ही घटनेवर चालती. कोणाच्या दादागिरीवर चालणार नाही, कोणाच्या हुकुमशाहीवर चालणार नाही.
कोणाच्या मंत्रावर बोलून चालणार नाही. एवढंच बोलतो आणि माझी शब्द